गाणी रोमांचा सर्वांगी गेले मी नाऊनी रोमांचा सर्वांगी गेले मी नाऊनी प्रीतीत झुळ झुळ पाणी वाऱ्याचे मंजूळ गाणी रोमांचा सर्वांगी गेले मी नाऊनी रोमांचा सर्वांगी गेले मी नाऊनी प्रीतीत झुळ झुळ पाणी गेले मी नाऊनी रोमांचा सर्व अंगी गेले मी नाऊनी प्रीतीत झुळ झुळ पाणी ती आली की जिपरेल धरून उपटून मार ती कशी रुबाब करते तुझ्यावर रागामध्ये झोप रागात झोप तुला झोपता येतं का रागात झोपता येतं पाय मी कसं झोपत मी जसं झोपलो ना तसं रागात झोपशील उच्चारण होत होता बोलण्यावर नम्रता एकंदरीत वागणूक माणसाचं शील ओळखल्या जातं आमचा परिचय आम्ही आमच्या गावचे पोलीस पाटील 2 भाऊ आहे लहान भाऊ माझा बाळ्या रात्री शेतीमध्ये काबाड कष्ट करतो 18 धान्य पिकवतो माझ्या ताब्यात देतो मी गावचा पोलीस पाटील आहे बायको आहे माझी महिला मंडळाची अध्यक्ष आज आम्हाला तालुक्याच्या गावात मीटिंग साठी जायचं आहे बोलू तिला आणि जातोय लक्ष्मी लक्ष्मी तालुक्याच्या गावात मीटिंग साठी जायचंय बाई 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 नेहमी तुम्ही मीटिंग बघतात आणि घराची मीटिंग कोण बघणार कसलीसाठी अगं सारच नाही तुझ्याजवळ अरे तुला काम धंद्यासाठी तुझ्या हाताखाली रंगी आहे मळ्यामध्ये माझा भाऊ भाडे आहे तुला कुठली कमी आहे बाई ग तुम्हाला काय माहितीये का आज रंगीने कोणत्याच कामाला हात लावलेला नाही आज तिनं मला चहाचा कप सुद्धा पाजलेला नाही आणि मी तिला बोलायला गेली तर माझ्या संगतीने उलट बोलली पण तुम्ही म्हणतात तर भाड्या तो भाड्या आज मळ्यात गेला नाही मोटर सुद्धा चालू केली नाही भाड्या मळ्यात गेला नाही मोटर सुरू केली नाही कुठे म्हणते त्या ढोरगोठ्यामध्ये जपलेली आहे दोघंचे दोघं ढोराचे कोण आहे मग तू असं कर मला चहा ठेव आणि मग जाऊ आपण चला मग
नाही बोलायचं कधी पहिल्या महिन्याची पहिली रात नाही बोलायचं कधी मला खुशीचं पत्र द्या तुझ्या 9व्या महिन्यामध्ये मला खुशीचं पत्र द्या तुझ्या 9व्या महिन्यामध्ये पहिल्या महिन्याची पहिली रात नाही बोलायचं कधी पहिल्या महिन्याची पहिली रात नाही बोलायचं कधी मला खुशीचं पत्र द्या तुझ्या 9व्या महिन्यामध्ये 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 तुझ्या मुद्द्याचं पाहून बघला कोणाला सांगून तुला तुझ्या मुद्द्याचं पाहून बघला कोणाला सांगून तुला तुझ्या कुशीत आहे सजने माझा काळीदाचा तुकडा तुझ्या कुशीत आहे सजने माझा काळीदाचा तुकडा तो आनंद पाहून बसला पुढे आलंय नदी तो आनंद पाहून बसला पुढे आलंय नदी मला खुशीचं पत्र द्या तुझ्या 9व्या महिन्यामध्ये 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 तुझ्या माहेरी डोक्यात जाऊ सगळ्या गावाला पंगत देऊ तुझ्या माहेरी डोक्यात जाऊ सगळ्या गावाला पंगत देऊ बाळीच्या मुलाचं आपलं नाव प्रथमसिंह ठेवू बाळीच्या मुलाचं आपलं नाव प्रथमसिंह ठेवू या पवित्र महाभूमीवरती आम्ही येईल कधी या पवित्र महाभूमीवरती आम्ही येईल कधी मला खुशीचं पत्र द्या तुझ्या 9व्या महिन्यामध्ये 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 पहिल्या महिन्याची पहिली रात नाही बोलायचं कधी पहिल्या महिन्याची पहिली रात नाही बोलायचं कधी मला खुशीचं पत्र द्या तुझ्या 9व्या तुझ्या 9व्या महिन्यामध्ये तुझ्या 9व्या 9व्या महिन्यामध्ये बघा कसे झोपलेले आहे. बघा 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 बाळ्या रंगी हे कुठलं स्वप्न आहे आता असं जर कुत्र्याने पाहिलं साधा अवकाळ पाणी काय याच्या हे बघ ते रंगी तिची तब्येत खराब असेल हो ती फार इज्जत करते माझी मी उठवतो तिला तुम्ही रंगीला उठाळा हा सरक बाई उठवतो नाही म्हणवणारच ना भाड खाऊ झोप मध्ये येते बघा तुम्ही उठाळ्याला गेलात तुम्हाला काय म्हणते आता नाही रे बाळ खाऊ बरं मी बाळाला उठवते DJ, DJ, DJ. Sravan, Sravan, Sravan. Sravan, Sravan, Sravan. Valmik Nagar, Valmik Nagar. माझ्या बापाची बायको अरे वा रे वा तू इतडा
तू इकडा रंगी मला इजडा म्हणून राहील रंगी छू बोली काय भांडणं करते तू का भांडणं करते कोण आहे तू हा हा तुझा जेठ आहे जेठ माझा जेठ ठेंगा घे ना माझा जेठ ठेंगा बाळा काय काय म्हणते भाऊ का भांडणं करता तुम्ही का भांडणं करतात का भांडणं करता हा. मला राहायचं नाही मला वेगळं निघायचं वेगळं हा आम्हाला हिस्सा पाहिजे हिस्सा आम्हाला हिस्सा दे भयंकर बाया इकडे रे. काय रे? ती रंगी म्हणे काय म्हणे मराठ्या दिवशी काय म्हणे ती म्हणे घाबरू नको सांग काय म्हणे मला म्हणे काय आपण म्हणे हा तू मांडी गोदाडी म्हणे समोरला हिस्सा आम्हाला ईस का दे काय ईस का दे अरे कोणाचं ऐकतो तू माझ्या बायकोचं बायको ऐकतो तू अरे बायकोच्या भाड्या नवऱ्याची भाडी बेंचाट. तिला सांग आम्हाला ईस का दे हिस्सा पाहिजे तुला चाल सारं गाव त्याचे भांडणं मी मोडतो सारा गावाचे भांडणं आम्ही मोडू तुम्ही नी मी मोडतो मी पोलीस पाटील आहे आमच्या घरामध्ये भांडणं होईल हा हे लोक उठतील हा आणि बोट घालतील घालतील नी ठेवतील ठेवतील. तुमचं पहा रे आमचं काही पाहू राहिले हा हिस्सा पाहिजे ही बाई तू दापत नाही का? कोण या बाईला दापत नाही तू दाबतो मग दाबात दिली माझ्याकडे पाठव तिला खाली बसाव खाली बस. इकडं नको मागच्या घरात जा चढशील. तू हिला का तुमच्याशी हिला का तुमच्याशी एका फुकात नारळ होते. मारामारी मध्ये कोणाचा बी जोडपा कोणाला बसतो बर का हे भांडण राहिले हिस्सा पडू राहिला बाळ्या हिस्सा पाहिजे ना हा आजच वाटा हिस्सा पाडू 200 एकर जमीन आहे 100 एकर बाग आहे 100 एकर जिरा आहे 50 एकर बाग आहे तू की 50 एकर मी घेणार 50 एकर जिरा आहे तू की 50 एकर मी घेणार आमच्या शेतामध्ये एकच विहीर आहे सारं गाव पाणी पळ ती विहीर मला दे आणि तू दुसरी खण हिसका दे विहिरीमध्ये कसं काही सापडल मध्ये लाकूड टाकून घ्या अर्धी तीन अर्धी मग ठीक आहे लाकूड टाकू तुझा भरणा तू कर माझा भरणा मी कर या वर्षी आम्हाला बागायती करायची नाही बागायती करून कंटाळा आला हा आमचा हिस्सा पुरवून देऊ आणि ऊस तोडायला निघून जाऊ. तुझा हिस्सा बोलून देशील ऊस तोडायला कशी आणि माझा हिस्सा नाही. आणि ते मुकरदमचे पैसे कोणी घेतले 1.5 लाख काय केले 1 लाख हारून गेलो राणी झाली नाही इकडे आणि 50,000 ते वांडे बैल आणले ते आपल्या खड्यात बांधले ते आजारी पडे ते संडास करून राहिले ते नुसते ते बैल तुझे हा आणि आता काय खाशी वाडींवर बागाडून गेला आम्ही आणि ते पोर काय मारवलं ना तिला असा झाडा कोणता ऊस कंबरला टाकत तिच्या कोणाच्या? कांड्यावर बांधणं चालू आहे. हा पडला हिस्सा हा हा आता आता ही 2 ताली बिल्डिंग मी काय म्हणते खालचा हिस्सा आपल्याला घ्यायचा नाही खालचा ताळ खाली कोणी पण येतं पाटील कुठे पाटलिंग कुठे पाटील कुठे वाच करतात वरचा ताळ आपण घ्यायचा आपण नो टेन्शन ती भाऊ वरच्या तालात आमू खालच्या तालात तुम वरच्या त्याला आमू खालच्या त्याला तुमू बाई 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 आली ती आली वरच्या तालात अहो ऑफिसर आहे ते आमच्या घरी ताल आहे मोठे मोठे ऑफिसर येतात मोठे मोठे पुढारी येतात आमच्या
तुमच्या घरी मोठे मोठे साफिसर येतात, पुढारी येतात, आमच्या घरी का टुकरे येतात का हो हे ढम्मा? तुझ्या घरी पुढारी येतात, आमच्या घरी का ठुकरे येतात का हो ढम्मा? अरे वा तू सांगण्या. कोण मी सांगण्या? मी सांगण्या? तुझा नवरा ही जडा. आमच्या घराची आबरू आम्हीच गमावून राहिलो. बाळ्या पोलचा तुला ऑफिसचा आहे, मोठमोठे पुढारी येतात, ऑफिस पोलीस अधिकारी आले, काय बोलशील तू? आपल्याला बोलता येतं का? आपलं शिक्षण आहे का? नाही बोले. आणि माझी माय काय म्हणे? काय या बाडव्याची बी रांड गा बने म्हणे. ए, काय म्हणत होती? आओ गरोधर गरोधर. हा, गरोदर. मग वरून खाली पडलं मग कसं होईल? इकडे काय खालचा हिस्सा चांगला राहतो, आपल्याला खालून जायचं, वरती चढायचंच नाही. आता परत खाली. वरच्या तालात तू मो, खालच्या तालात आम्ही. झालं? हा खालच्या तालात राहू देऊ यांना, हा रात्री 12-1 वाजू देऊ, हा यांच्या कामाला लागू देऊ, हा. खाल्ला ताल पेटून देऊ, हा. आणि गवळी शिबिरामध्ये हिंडत फिरू. आणि माझा वरचा कोणतं ताल जाऊच आहे ना? हा हा वरचा ताल उचल, कोणाच्या पडक्या घरावर ठेवून देऊ आहे. नाही मग तू आडवपणा करू राहिला. आडाऊचा शेमन नाही रे भाऊ. सामान. हा, सामान. बाळ्या चल हे बिल्डिंग तूच घे. हा, बिळा, ठो काढू. काय? ठो बी काढ. हा. ती दुधाची म्हैस. बाई आली ती, आली. म्हशीचं नाव नाही काढायचं का? की माझ्या आई वडिलांना तर मला हुंडा दिलेला आहे, हुंड्यामध्ये आंदान देरी का? हा. आंदान ए आंदान, माझ्या नवऱ्यानं तिला एवढीच्या एवढी केलं, तेव्हा तुझा नवरा कुठे गेलता? तू कुठे गेलती? काय केलं का तुझ्या नवऱ्याने? काय केलं का? तिला तिला रेडा कोणी आणला होता? याला कोणी आणला होता? याला आपल्या गावामध्ये याला आहे का? खेड्यापाड्यावर याला आहे. पाच फिरलो त्या रेड्याने मला पाणीत उतरू दिलं आणि मग घोसाळलं. मायला याला दुधच पाहिजे याला. आणि कुराड 2 खांडे बोलून जायची. इकडे हे चारा टाकत नाही, हा पाणी पाजत नाही, अजिबात नाही. झाडू मारत नाही, कपड्याला डाग पडू देत नाही. बरोबर. याला शिवण भरायला लावून देतो. हा शेपटीकडचा भाग याला दे, तोंडाकडचा भाग आपण सारा टाकून पळून येऊ. जी भाऊ शेपटीकडचा तू घे, तोंडाकडचा आम्हाला. तुम्हाला काय लागतं माहिती का? काय डेपकडून असे पैसे का तुझ्या उदारीवर घेऊन ये. हा हा? आणि चारा एका मिनिटात गाडभर कापतो. अहो तुला माहितीये का, म्हशीला सकाळी कोलगेट बरच लागतो. गळ्यामध्ये कोलकट बरच घेऊन जाईल आणि ती ढेपीची तगारी तुझ्याजवळ ठेवून दे. पडला हिस्सा आता काही शिल्लक. म्हातारी हा म्हातारी तुझ्या वटावर तुझा म्हातार, माझ्या वटावर माझी माय पाहिजे. काय एकमेका सगळं बोलायचं नाही, फक्त असं वाण्यारवानी पाहायचं. नवरा बायको येते. भक्त्यावानी कोणीच बोलायचं नाही. भांडणं झाले ना आपले, तुझ्या वटावर तुझं म्हातार ठेव, फक्त पाहायचं असं वटावानी बोलायचं नाही. हा. ए त्यांचा विचार घे रे. असं? हा त्यांच्या मुताना मग ते मळ्यात एका घरी आहे. घरात दिसले मला. पप्पा मम्मा डॅडी. त्यांना कळत नाही आई बाबा म्हण. आई बाबा. तुम्ही नाही दुपार त्या मंदिरावर म्हणजे आमचे माय बाप, आमचे माप असे आहे रे तुमचे माय बाप. अरे भाऊ भाड्या, ए भाड्या, काय झालं तुला? मम्मी मोठ्यानं मला मारला. काय बरं भाऊ? तो म्हणे काम नाही करत, म्हणे तू वेगळा निघून जाईल म्हणे. तू माझ्या वाट्यावर राह, म्हाताऱ्याला तिकडे जाऊ दे. अरे आरामखोरचा पोटचा भाड्या, म्हातारा पण मध्ये माय बापांचा हिस्सा वाटा पाडला त्या मायला घोडा तुया.
झालं पडके गुंडाळ नाके नाही वाड्या. मी कधी मरून बी तर केली पण तुझ्या म्हाताऱ्याला काही सोडणार नाही. म्हणजे तुमच्या घरामध्ये एकच विचार आहे काय सोडणार मारामारी करू राहिला तुम्ही म्हणे म्हाताऱ्याला नाही सोडणार मी कधी बाळ्या जी भाऊ पडला हिस्सा आता काही शिल्लक आहे का हा ती म्हैस सोड असा टाकल तुझ्या कानात हा, ती तोंडाचा भाग कोणाचा आहे? तोंडाचा भाग माझा आहे. हा चारायला कोण- शेपटीचा भाग माझा आहे हा. चाल तू चारू ना तिला डेपी घेऊन ये लवकर मी फक्त दूधच धुईल पैसे का ते? चल म्हैस आमच्या भांडणामुळे आमचे डोर उपाशी मरू मायला आता टेपीचे तुकडे पाडून राहिली बाळ्या ती वगैरे कुठे आहे? आवा ए, वगा! वगा कुठे? त्या मायला पहिला ठोसा मालकाला उचलला, दूध 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 दूध. ते ठोकावर राहिलं, दूध जास्त पासली गिरून जाईल ते हा. आज काढून द्या मुंबई से आया मेरा दोस्त का सामान देखो ते तीन थाने मुख्य होऊन जाते एकच थाना ओढून राहिले माझी भरली आता घेऊन जाऊ का घरात घरात नाही डेअरीवर देऊन ये असं का डेअरीवर देऊन ये हा. मला थेंबशी थोडा बी देऊ नको एक थेंब काय तो येणार पण नाही वहिनी, आपल्या घरी डासकर आले होते डॉक्टर म्हण डॉक्टर ते म्हणे तुझ्या बायकोला डीटी झाली डायबिटीज म्हण रे पावशेर दुधामध्ये गोळ्या देत आम्हाला पावशेर दूध. पावशेर दूध तुझ्या बायकोला गोळ्या घ्यायला हा पावशेर दूध अरे पावशेरच काय पण तुला एक थेंब सुद्धा दूध आता देणार नाही का तुझ्या बापाची ठेव आहे का इथं तू मकामध्ये सापड म्हणून आम्ही या गावाचे खंडू पाटील आहेत. आमच्या गावात शिबिर आलं होतं. जो माझा म्हातारा आहे जे डोळ्याचं ऑपरेशन झालं पण डॉक्टर म्हणे काय कर म्हणे भाऊ पण तुझ्या बापाला गावरान तूप खाऊ घाल. आणि मला माहिती आहे आमच्या गावात फक्त भाड्याकडे म्हैस आहे जातो आणि तूप घेऊन येतो. अरे ओ सगळ्या टिकले भेजायच्या आमच्या गावामध्ये डीजे वाजला कमी असत नसतो मग ओळखलं का मला मी कोण आहे तर अरे हा राम राम गांडू काका गांडू हे गांडू तुला कसे म्हणते गांडू काका माझं नाव खंडू पाटील आहे. काका तुझ्याकडे आलो मी. कसं काय येणं केलं अरे बाबा माझ्या म्हाताऱ्याच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. शिबिर आले होते ना हा डॉक्टर म्हणे काय कर म्हणे भाऊ पण तुझ्या म्हाताऱ्याला गावरान तूप खाऊ घाल म्हणे. अरे तुपाना गावरानी तुपाना डोळ्याला तेजी येते मला माहितीये तुझ्याकडे म्हैशी आहे मग मला 1 किलो भरून तूप दे. गांडू काका हसू नको. अरे रडू राहिलो या मायला त्यांचा एकच विचार घरामध्ये कसं आता तू नेमकाच तूप मागायला आला हा आणि ते पाटलीन बाई ना तिने बरोबर खावा केला कसं रे? तिचा भाग कोणी घेतला तोंडाचा भाग मला दिला माझ्या ईशावर तूप बी नाही दूध बी नाही मूत बी नाही शेण बी नाही आणि चारा कोण खाऊ घालतं सारा मी सारा वैरण करतो आणि ढेप कोण खाऊ घालतं. देवीची उधारी झाली तो म्हणे पैसे दिले तर बरं नाही तर कानाचा आवाज काढीन मी नाही आणि दूध तुझा भाऊ घेतो. बाड्या ही म्हैस तुझी झाली पाहिजे अशी मी तुला एक आयडिया देतो. माझ्या वडापाव डोकिलिटी तू म्हैस चारून आणला म्हैस खुट्यावर बांधली तुझ्या भावाला दूध धुयाला ढेपून ठेवली म्हशीने धार फोडली म्हणजे एकच काम कर ही गाडी घे आणि कशी टाकतो तुझ्या तोंडावर मार
आता बरोबर आप्पाशी येणावर बाबी तर गल्ली तो किती नाही तुला म्हणे का रे भाड्या तू म्हशीला काबरं मारतोय त्या डायरेक्ट सांग तोंडाचा भाग माझ्यावाला आहे मी तिला फोडून टाको का मारून टाको तो कितरून नाही ती म्हैसला देऊन टाकी हसू नको ते सारेच्या सारे एका ठिकाणी झाले हा माझे मायबापने पण साथ सोडून दिली मला कोणी शिकवायला नाहीये अरे मी नाही का मला कोणी ज्ञान शिकवत नाही खरंच तू माणूस आहे नाही जरा दिसतो मग तुला जा ही म्हैस झाली तुझी जा चल म्हैस मायला रूपाशी तुकडे फाडती वगैरे कुठे वगैरे मेलं काय तू एकच ठाणं सोडतो म्हणून मेलं आता हे दूध देईल का ही नाही देणार तर तिला धुय ना घ्या दूध ओढून घ्या. काय करतोय तुकडा पाड दिदी ती हात ओळखती यांच्या घरची वगारीची अहो धनी तसं नाही तुम्ही गावाला गेले होतात ना तो आम्ही हात लावलेला होता ते माझा हात ओळखते हा भाभी तुम्ही धुवा ती बघू तुमची माल ट्रक पलटी झाली तू म्हशीच्या तोंडावर का मारून आला शेपटीचा भाग कोणाचा आहे शेपटीचा माझा तोंडाकडचा तुझा मी फोडून टाकू का तोडून टाकू तुझा काय शे म्हणाला हे म्हैस बी तूच घे म्हैस घ्यायची म्हैस. कोणती का रे आता ऐका शांततेने आपल्या आवडीनिवडीचे गाणे